आपलं तोंड हा आपल्या पचन संस्थेचा आरसा येतो आणि वारंवार जर का माउथ अल्सर्स येत असतील तर कुठेतरी तुमच्या डायजेशनशी ते रिलेटेड असू शकतं. मग हे जे अल्सर्स ज्यावेळेला येतात माउथ अल्सर्स, तर त्यावेळेला काय काय उपाय करू शकता? तर खूप सोपे आणि घरगुती असे उपाय आहेत जे तुम्ही करू शकता. प्रत्येक वेळेला तुम्हाला कुठले तरी क्रीम्स वापरण्याची गरज नाही आहे. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे गाईचं तूप. गाईचं तूप हे शीतल गुणाचं असतं आणि त्याचबरोबर त्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे हे अल्सर असतं त्यावेळेला तिथली जी उष्णता वाढलेली असते, जे पित्त वाढल्यामुळे ते अल्सर होत असतात, तर ते कमी करण्यासाठी गाईचं तूप जे आहे ते तुम्ही जर का वारंवार त्या माउथ अल्सर्सवरती लावलं तरी सुद्धा हे अल्सर्स कमी झालेले दिसून येतात. त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो आहे मध. मध हा सुद्धा व्रणरोपक सांगितलेला आहे आणि म्हणूनच तो व्रण म्हणजे जखम बरी करण्यासाठी उपयोगी होतो आणि म्हणून मधाचा लेप सुद्धा माउथ अल्सर्स कमी करण्यासाठी उपयोगी होतो. तिसरं महत्त्वाचं ते म्हणजे जिरे. हे जे जिरे आहेत ते कुटून त्याची पावडर करून जर का तुम्ही माउथ अल्सर्सला लावली तरी सुद्धा हे माउथ अल्सर्स कमी होताना दिसतात. त्यानंतर चौथा जो उपाय आहे तो म्हणजेच तोंडली, ज्याची आपण भाजीसाठी वापरतो. हे तोंडले कच्चे चावून खाल्ले किंवा तोंडल्याचा रस माउथ अल्सर्सच्या ठिकाणी लावला तरी सुद्धा माउथ अल्सर्स कमी होताना दिसून येतात. आणि पाचवा महत्त्वाचा उपाय म्हणजे गेरू किंवा त्यालाच गैरीक असं म्हणतात. तर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये तुम्हाला हे गैरीक किंवा गेरू मिळू शकते. ही जी गेरू आहे तर ही जी पावडर आहे ती थोडीशी तुपावरती परतायची आहे आणि मग तुपासोबतच ही जी गेरू आहे ती आपल्याला माउथ अल्सर जिथे जिथे तोंड आलेलं आहे तिथे तिथे लावायची आहे. आणि लावल्यानंतर तुम्ही ती गिळू सुद्धा शकता. असं नाही की प्रत्येक वेळेला तुम्हाला ती बाहेर टाकायची आहे. पोटात गेली तरी सुद्धा चालणार आहे. तुपावर भाजल्यानंतर न भाजता ती आपल्याला लावायची नाही आहे. तर हा एक उत्तम उपाय आहे. ह्याने सुद्धा माउथ अल्सर्स खूप लवकर कमी होताना दिसतात. तर हे 5 वेगवेगळे उपाय आहेत. हे तुम्ही करून बघितले तर नक्की तुम्हाला फायदा होताना दिसेल. परंतु हे तात्पुरते उपाय आहेत आणि तुमचा आलेला माउथ अल्सर कमी होणार आहे. पण पुन्हा माउथ अल्सर येऊ नये यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या डायजेशनकडे लक्ष देणार आहे. जे काही अपचन किंवा त्या संबंधित पोटासंबंधित जे काही आजार असतील किंवा जे काही दोष डिस्टर्ब झाले असतील ते व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं आहे. तिथे ट्रीटमेंट जर का तुम्ही प्रॉपर केलीत, तुमचा अग्नी व्यवस्थित केलात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा माउथ अल्सर्स येणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल, माहिती नवीन वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.